निर्णयानंतर रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना टीकेचं लक्ष केलं जातंय। अशातच सुषमा अंधारे यांनी चाकणकरांचे रोह्यामध्ये व्यावसायिक संबंध असल्याचाही निशाणा साधलाय। तटकरे यांचे होम ग्राउंड असलेल्या रायगडमधल्या रोह्यात निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायामध्ये एकत्र असल्याची माहिती आता उघड झाली आहे। आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांनी पार्टनरशिपमध्ये कर्मा कन्स्ट्रक्शन LLPच्या माध्यमातून रोह्याच्या रोड खुर्द इथं बहुमजली इमारत उभी केली आहे असाही आरोप केला जातोय। रोह्यामध्ये चाकणकरांचे यजमान निलेश चाकणकर या निलेश चाकणकरांची आणि आकाश चौधरीची प्रॉपर्टी एकत्रित आहे। हा आकाश चौधरी कोण आहे? हा तटकरेंचा साथीदार आहे। मी माननीय गृहमंत्र्यांना यावर भेटणार आहे। एक गीतामृत ॲग्रो नावाची कंपनी आहे जी आदिती तटकरे आणि आकाश चौधरीच्या नावे आहे। मी हे का सांगते? त्याचं कारण असं आहे, मला कडी जोडायची। चाकणकर खरातच्या जवळचे आहेत। चाकणकरांच्या यजमानाची कंपनी आहे, ती कंपनी आकाश चौधरीच्या सोबत आहे। आकाश चौधरी हा तटकरेंचाच माणूस आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक शंका उपस्थित केल्या होत्या। राष्ट्रवादीचे सरचिटणीस सूरज चव्हाणांनी रोहित पवारांवर मात्र आता गंभीर आरोप केलाय। रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी पक्षात फूट पाडण्यासाठी आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बदनामी करण्यासाठी एका एजन्सीला पूर्ण 5 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं असा आरोप सूरज चव्हाणांनी केलाय। आता या आरोपांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं चोख प्रत्युत्तर दिलंय, पाहूया। रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम हे त्या ठिकाणी करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल, यासाठी सातत्यानं प्रयत्न रोहित दादांच्या टीमकडनं केला जातोय। माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या, तितकंच लक्ष तुमच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यावरती द्या। पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या अजित पवारांच्या पक्षात आता त्यांच्या पक्षाची घटना बदलण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे। 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचं निवडणूक आयोगाला पाठवलेल्या इतिवृत्तात हे बदल नोंदवलेले आहेत। आता या बदलावरनं राजकारण चांगलंच तापलंय। या कथित बदलावर दादांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांकडनं प्रतिवाद सुद्धा केला जातोय, ऐकूया। आता राष्ट्रवादीला पुरोगामित्वाचा विसर पडलाय का, याबद्दलची आपण पॉइंट्स पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सेल किंवा वगळलेले सेल कोणते आहेत ते आपण पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेसमधले सेल काय होते? युवक, विद्यार्थी, महिला, सेवा दल, सामाजिक, ओबीसी आणि अल्पसंख्याक असे एकूण 7 सेल होते। मात्र त्याच्यापैकी 3 सेल वगळलेले आहेत। ते आहेत अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी हे 3 सेल आता वगळलेले आहेत आणि आता त्याची संख्या केवळ 4 इतकीच राहिली आहे। याच्यातून त्यांनी जरी अलायन्स झालं तरी आपण या विचाराची बांधील आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजितदादा गेल्यानंतर मला वाटतं या घटनेमध्ये बदल करणं म्हणजे भाजपच्या विचाराशी असलेली जुळवणूक करण्याचा प्रयत्न होतो का, अशा प्रकारची चर्चा किंवा शंका येते। मला वाटतं की पक्षाने त्याचा खुलासा त्यांच्या केला तर बरं होईल।
ज्यावेळेस ही धर्मांध आणि जातीयवादी पक्षाबरोबर राष्ट्रवादीनी सत्तेमध्ये सहभागी झाले, त्याच वेळेस यांचा हा ओरिजिनल चेहरा लोकांच्या पुढे आला. ते सत्तेसाठी कुठल्या स्तरावर जाऊ शकतात, ज्या पक्षाला आयडिओलॉजी नाही, ज्या पक्षाला आचार नाही, विचार नाही, ज्या पक्षाला कुठलाही चेहरा नाही, अशा पक्षांच्याकडून अपेक्षा ठेवणं बेकार आहे. आज ह्या पक्षाची वाटचाल ही धर्मांध आणि जातीयवादी पक्षाबरोबर हातमिळवणी करून त्याच मार्गाने जाते आहे, हे स्पष्ट झाले. सुनेत्रा वहिनींच्या बाबतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आमचे प्रमुख जे आहेत ते सुनेत्रा पवार असतील, पण सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये जर त्यांनी असा निर्णय घेतलेला असेल असं सांगतात, मग घटनेत बदल का केला ही शंका येते. हाच कागद दाखवून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. त्यांनी असं सांगण्यात आलं की सेवादल, ओबीसी सेल, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक हे सेल फ्रंटलमधून वगळण्यात आलेले आहेत. हे सेल कधीही फ्रंटलमध्ये नव्हते, ते सेल म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते. परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल, यासाठी सातत्यानं प्रयत्न रोहितदादांच्या टीमकडनं केला जातोय. इथे एक विश्रांती घेतोय.